चोरीचे 10 मोबाईल जप्त, 2 आरोपी ताब्यात, 95,000चा मुद्देमाल जप्त. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची स्मार्ट कारवाई. नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने स्मार्ट सापळा कारवाई करीत दुचाकी मोबाईल चोरट्यांचा पर्दाफाश करून तब्बल 95,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 12 डिसेंबर रोजी गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख व समाधान वाजे यांना 2 जण मोबाईल विक्री करण्यासाठी एकलहरा रोड परिसरात येणार असल्याची बातमी मिळाल्याने नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, विजय टेमगर, विशाल कुंवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, नितीन भामरे आदींनी शोध घेतला असता एकलहरा रोड किर्लोस्कर डोंगर येथे 2 जण संशयित हालचाली करीत असताना दिसून आले. तसेच पोलिसांना बघून पळून जात असताना गुन्हे शोध पथकाने त्यांचा पाठलाग करून संशयित परवेज रवली पटेल राहणार सुभाष रोड अजमेरी गॅरेजच्या बाजूला, मालधक्का रोड नाशिक रोड नाशिक, दाऊद सादिक शेख वय 24 वर्ष राहणार सुभाष रोड रेल्वे कॉलनी नाशिक रोड यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत संशयितांकडून एक दुचाकी, 10 मोबाईल असा एकूण 95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्याचा तपास विजय टेमगर हे करीत आहेत. नाशिक रोड पोलीस स्टेशनचे बीबीचे जे पथक आहे तर ते त्याचा अनुषंगाने शोध घेत होते. या मालमत्तेसंदर्भात गुन्ह्याचा तपास करत असताना शोध घेत असताना नाशिक रोड पोलीस स्टेशनचे बीबीचे पोलीस अंमलदार पोलीस शिपाई अजय देशमुख व पोलीस शिपाई समाधान वाजे या दोघा अंमलदारांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की दिनांक 12/12/2025 रोजी 2 इसम हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एकलहरा हद्दीमध्ये येणार आहेत. एकलहरा त्या ठिकाणी डोंगराजवळ. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ डीबीचे पोलीस हवालदार विजय टेमगर यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ तसेच पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकोडे यांना कळवली. त्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन केल्याने तात्काळ डीबी पथक हे सदर ठिकाणी जाऊन थांबलं. त्या ठिकाणी सापळा राहून 2 संशयित इसम हे ताब्यात घेण्यात आले. ते संशयित इसम हे संशयित हालचाल करून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस त्यांना तात्काळ त्यांच्या ताब्यातील एक मोपेड ॲक्टिवा मोपेड गाडी आणि काही मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलं. त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्याच्या अंगझडतीमध्ये जवळपास 95,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक मोपेड स्कूटर आणि 10 मोबाईल मिळून आलेले आहेत. सदर कारवाईमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे उघडकीस आले. गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस हवालदार टेमगर हे करत आहे. सदरची सर्व कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसंच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 तसेच श्री किशोर काळे सर तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग संगीता निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने पूर्ण केलेली आहे.